मुंबई आणि डबेवाले हे एक समीकरण आहे आणि हेच डबेवाले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। मुंबईच्या रस्त्यावर रोज 2 लाख डबे पोहोचवणारे डबेवाले आता मनपा निवडणुकीत उतरले। त्यांनी ठाकरे गटाला सोडून महायुतीला साथ दिली। हा बदल का झाला हे पाहणं महत्त्वाचं आहे। 2017 मध्ये उद्धव ठाकरे यांनी डबेवाल्यांना अनेक आश्वासनं दिली होती, मात्र त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरं, इमारतीची दुरुस्ती अनेक मागण्या पूर्ण केल्या। त्यामुळे आम्ही महायुतीला साथ देत आहोत, असं मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलंय। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साठम यांनी तळेकरांची भेट घेऊन आभार मानले। डबेवाले म्हणजे मुंबईची ओळख। 1890 मध्ये या संघटनेला सुरुवात झाली आणि आज या संघटनेला 130 वर्षांची परंपरा आहे। साधारण 5000 डबेवाले रोज 2 लाख घरगुती जेवण ऑफिस पर्यंत पोहोचवतात। ही संघटना सहकारी तत्वावर चालते। जगभरात त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा होते। अचूक पत्त्यावर अचूक माणसाला डब्बा पोहोचवणं ही या संघटनेची खासियत। मात्र आता डबेवाल्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली। हा निर्णय ठाकरे गटाला धक्का देणारा आहे। डबेवाल्यांनी ठाकरे गटाला आपलं मानलं होतं, मात्र आश्वासन पूर्ती न झाल्याने डबेवाल्यांनी आता महायुतीला साथ दिली। मुंबईत डबेवाल्यांचा प्रभाव आहे, ते मध्यमवर्गीय मतदारांना प्रभावित करू शकतात। राजकारणात आश्वासनं आणि पूर्तता यांचाच खेळ सुरू असतो, मात्र डबेवाल्यांसारख्या मेहनती संघटनेचा विश्वास गमावणं म्हणजे जनतेचा विश्वास गमावणं। महायुतीला याचा फायदा होईल यात शंका नाही।